तुम्ही सांगितलं आमदार कोणी विचारत नाही. तुमच्या 2 बैठका लावल्या. तुमच्या परस्पर सुद्धा आता 7 तारखेला काही पोरं गेले, कालच्या 7 तारखेला. आता तुम्ही तोंड बदलून येतात तर मी काय करू? तुमच्या प्रत्येक चेहरे बदलते. अरे तुम्ही कुणी असं म्हणलं नाही, तुमच्यासाठी आम्ही करतो का नाही? तुम्ही म्हणला तर आम्हाला कोणी विचारत नाही. तुमच्या 2 बैठका लावल्या तरी तुम्ही उपोषणाला बसला. इथं सगळ्या शहरासाठी उपोषण. महाराष्ट्रातल्या लोकांचं कल्याण व्हावं. पत्रकारांनी जर तुम्हाला प्रश्न विचारला, जरा काय पाटील 3 दिवसापासून उपोषणाला आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही म्हणतात PhD धारकात काही विचारी नाही. हे उत्तर आहे तुमची. अरे मी आता ऐकलंय, मला पागल समजता काय लोकांना? मराठ्याचं कल्याण होते ना. तुमचं PhDचं वाटलो असं म्हणणं आहे आमचं. या चंद्रकांत पाटला सुद्धा त्या दिवशी नेते बोललो का नाही बोललो? मग हे तुम्हाला मान्य आहे? इथं सगळे गोरगरीब मराठीचं कल्याण व्हावं, त्याच्यात तुमचं कल्याण होणार आहे ना, का नाही होणार? मग आता उपोषण हे राज्यव्यापी. तुम्ही ते ओढायला लागले तुमच्याकडे. तुम्हाला तरी शोभतं की कोणाच तरी लेकरं ते तुमचेच आहेत ना. म्हणजे तुमच्या पायापुरतं कसं काय बघू शकता तुम्ही? मला उठता ये नाही, बसता ये नाही, मला बोलता ये नाही. काल दिवसभर रात्रभर मला रात्र सुद्धा कवाशी गेली माहित नाही. आणि तुम्ही तुमच्या पायापुरता बघता. म्हणजे तुम्ही शिकलात हे आरक्षण तुमच्यासाठी नाही आहे का? नाही. चंद्रकांत पाटला सांगितलं, शंभूराजे देसाईला सांगितलं, उदय सामंतला सांगितलंय, परत त्याच्यानंतर दीपक केसरकर साहेबांना सांगितलं, मुख्यमंत्र्याच्या उमेदवारी सांगून मुख्यमंत्र्या सांगून तुमची एक भेट सुद्धा घालून दिली. कोण घेतो तुमचे मला काय माहिती? आणि तुम्ही विषय वळणाकडे नेऊ नका, हे मला तुम्हाला सांगायचं. इथं उपोषण PhD साठी नाही, इथं महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं कल्याण व्हावं म्हणून. मग त्यात तुम्ही बी आले. तुम्ही याला वळणाकडे न्यायला लागले का? मी पडून नये म्हणून? बाकीच्याचं तुम्हाला वाटत का बाकीच्या लेकराचं कल्याण व्हावं? तुमच्या पुरतं तुम्ही बघायला लागलात मला. ही बाकीचे महाराष्ट्रात लेकर तुमचे नाहीत असं नाही ना बाजीराव. तसं केलंय तुम्ही आतापर्यंत. मी तुमचे 7वी बाईक पडल्या आहेत. तुम्ही स्वतःच्या पायापुरता बघता म्हणजे ही काय पद्धत आहे? बाकीचे मराठ्यांचे लेकर कोणाचे? तुमचे नाही तर यासाठी मोठे करायला लागले का मराठी पोरं? मला PhD म्हणजे तुम्ही आमचे शास्त्रज्ञ होणार, संशोधक होणार. तुम्हाला महाराष्ट्रात लेकराचं देणं घेणं याचा अर्थ असं होतो तुम्ही तुमच्या पगारापुरते फक्त. यासाठी समाज मोठा नाही करीत हो तुम्हाला. मी तुमचा माझा काही संबंध नसून तुमच्या 4 बैठका लावल्या. कारण हे आंदोलन आरक्षणासाठी PhD साठी नाही, तरीही मी रात्र त्या 63,000 पोरांसाठी सुद्धा 3दा बैठक लावली मी त्या शिक्षकासाठी. आम्ही जीव तुमच्यासाठी चालतो ना. तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही फक्त तुमचंच उत्तर देता. म्हणजे फायदा उचलायला लागला. बाकीच्या मराठ्याचं मध्ये वाटलं. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय, तो सादर करा. हे तुम्ही म्हणायला तयार नाही. कोणातरी पोरं चांगलं होईल ना. तुम्ही नसतो तुमचं येड लागलं तुम्हाला. त्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे तुमच्या डोक्यात नाही. तुम्ही फक्त PhD आणि DET पासून लावा. तुमचं भागलं की संपलं. बाकीच्या बारे उसत पडायला जाऊन द्या. हे काय निघाला तुमचा शब्द आतापर्यंत? कालपासून तुम्ही तुमचा शब्द निघाला सगळ्या सोयऱ्याबद्दल. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला त्याच्याबद्दल शब्द निघाला तुमचा. खरं बोला. नाही निघाला. कोणते लोक आहेत रे तुम्ही? हा, मी सगळ्या सोयऱ्यांसाठी करतोय, मागासवर्ग आयोगासाठी करतो, तुमच्यासाठीही करतोय. म्हणजे माझी भावना ही तुमच्याबद्दल नियत अशी तुम्हाला सगळ्या चांगलं. तुमची नियत फक्त तुमचंच व्हावं. बाकीच्या काढी लागून द्या सगळे, आहे का नाही?